खेडेगावात पान खाऊन बसलो. याला एसी बोलतो वाटतं. आता म्हणजे फक्त 3 ते 4 मिनिटात मी घरी पोहोचन. खूप उशीर झालाय. दर्शनाला वेळ लागला होता. दर्शन काय आम्हाला होणार नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट घरीच चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही. हे तर काही दिसणार नाहीये, अंधार भरून झाला. अंदर आहे. हे एक छोटस खेडेगाव आहे. आता त्याच्यानंतर लगेच माझं गाव. खूप म्हणजे खूप उशीर झाले. गावाकडचे लोक झोपतात, पण मी येणार आहे म्हणून आता सगळे जागे आहेत. मम्मीचा फोन आलाय. आम्ही चेंज वगैरे केलं, म्हणजे आम्ही म्हणजे राहायच्या प्लॅनिंगने आलेलो नव्हतो, म्हणून मी आले. म्हणजे आम्ही ड्रेस वगैरे नाही आणलो. मग मी वहिनीचा गाऊन घातला. काय करतोय आधी? खेडेगावात पान खाऊन बसलो. याला एसी बोलतो वाटतं. तर बघू शकता सकाळी सकाळीच्या दाराच्या समोरचं पूर्ण झाडून घ्यायला लागली. खूप दिवसाच्या नंतर ती मला बोलली तर आम्हाला झाडून घेऊ द्या. तर झाडून घेतोय. खाली वाकून झाड म्हणलं तर लगेच खाली वाकून झाडायला लागली. त्यामध्ये झाडून झाल्याच्या नंतर तिची लाडकी गुब्बी म्हणजे ही तिची भाची आहे, बघू शकता. झालं काय तर आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे. तिच्या गावामध्ये आता वाजलेत 8:30. तर आम्ही आता निघायच्या तयारीमध्ये. विशाल वाट बघून बघून वैतागला. पूर्ण रात्र झोपू नाही शकला. रातभर सोया के रे तू? क्या हुआ था? नींद नहीं आ रहा लेके आले तू. हाँ? ऐसी जगह पे लेके आले तू. अरे भाभी का गाँव है तेरा, अभी क्या करेगी? अभी किधर जाने का अपने को? अबे डायरेक्ट पुण्यात. पुण्यात? अक्कलकोट? पिंपरी चिंचवड. अक्कलकोट नहीं जाने का ये? दर्शन नहीं करने का? बाहर का दर्शन तो करेंगे ना. आता आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. म्हणजे आम्ही अक्कलकोटलाच आहे. तिथून फक्त इथं गाव 5 किलोमीटर पुढे. तिथून आम्ही डायरेक्टली आता अक्कलकोटला चाललो आहे. अक्कलकोटला गेल्याच्या नंतर आतमध्ये तर नाही जाणार, कारण की आम्हाला निघायला उशीर झालेला होता. आणि आम्ही वन डे रिटर्न शॉट होता आमचा. वन डे रिटर्न जाणार होतो, पण उशीर झाल्यामुळं जास्त मग आपल्या विशालला पण झोप भेटायला पाहिजे होती, पण त्याला अशी पण झोप काय भेटली नाही पूर्ण रात्र. तर वातावरण बघू शकता, इतकं हिरवंगार आहे. एकदम छान अशा पद्धतीने हिचं गाव आहे. चला पुढं बघूया आता आपण काय होतंय ते. सो आता फायनली आता आम्ही निघालेलो आहे. सोनी पण आलेली आहे. काय बोलायचं, भेटायचं सगळ्यांना भेटून घे. झालं भेटू. निघायचंय आता. उशीर झालाय, पोहोचायचंय अजून. सोनीची मम्मी आहे, सोनीची वहिनी, त्याच्या मागं सोनीचा भाऊ कोण आहे? आणि त्याची लाडकी बाची आहे. तर आता आम्ही निघालो अक्कलकोटला. रात्री आता आम्ही सगळेजण निघालो. नाश्ता केला नाही. काय म्हणते मम्मी बघा. काय म्हणतो? असं असतं का? किती वाजले? 8 पण नाही वाजले. सांगितलं ते 8 वाजेपर्यंत 100%. 3 वाजते. मी 8चं टायमिंग दिलं होतं. फायनली आता आम्ही निघालो. अशी गडबड मध्ये 2 घास खाल्ले मी. झोप नाही तर आम्हाला निघायचं जरा लवकर होतं. इथं माझी लिपस्टिक पडली होती, ते दे रे पाठीमागची. हे सगळं घेतलंय का? लक्ष दे एकदा. घेतलंय. माझा मोबाईल आणलं नाही का बनूकडनं? वाटलं. काय वाटलं मग? एवढं वेळ बाहेर काय करत होते तुम्ही? राकेश मोबाईल घे. बनून मला मोबाईलला काय येऊन दो. इधर से जाएंगे नीचे से. नीचे से पुढे गाडी नाही निघत. नीचे से पुढे गाडी नाही निघत. आमचा मोबाईल राहिला होता, त्याच्यामुळे आम्ही परत मागे आलो. प्रॉब्लेम झाला, लफडा झाला. इकडे फिरत नाही का? घे ना हात. मोबाईल राहिले कारणाने आम्ही परत आलो. म्हणजे आम्ही अजून गावाच्या बाहेर पण नव्हतो गेलो. ह्यांचं लक्षात आलं, ह्यांचं धन्यवाद. फोन राहिलाय. धन्यवाद. बनू मोबाईल ठेवून घे. मोबाईल ठेवून घ्यायचं होतं. तर फायनली आता आम्ही निघालेलो आहे. माझा मोबाईल राहिला होता मागे तिच्या घरी.
तर आता आम्ही निघालो डायरेक्ट अक्कलकोटला आणि अक्कलकोटवरून डायरेक्ट घरी. विशाल बसला मागं. अक्कलकोटपर्यंत मी गाडी घेणार आहे. तिथं जाऊन आम्ही जरा 2 घास खातो, जरा नाश्ता बिष्टा करून नॉनस्टॉप आम्ही आता पुण्याला निघणार आहे. थांबणार आहे ती फक्त CNG भरायला. मोबाईल हरतच नाही. नाही का नाही, मी खाऊन आले घरी. ही घरी खाऊन आली. तुला जायचं तर आता आम्ही अक्कलकोटमध्ये आलेलो आहे. अक्कलकोट इथं बस स्टँडचं काम चालू आहे. बघू शकता समोर विशाल गेला. त्याला जाम भूक लागलेली आहे तर तो गेला पुढं आणि आम्ही मागून जायला लागलो त्याच्याकडे. नेमकी बघतो आता काय खायला भेटते काय ना. आले 1 प्लेट हाणली पण आहे पाहून. भूक लागली काय खातोय? पोहा. अक्कलकोटचा इथं चांगला फेमस पोहा बोलतोय. दालचा राईस वगैरे पण मिळतो इथं. पोहे वगैरे घेतलेत खातोय चालू करतो. आम्ही सगळेजण पोचलो आता मंदिराच्या इथं. गाडी लावली बाहेर टूर्स अँड ट्रॅव्हलच्या लाईनीला. आतमध्ये गाडी नाही घातली कारण की आम्ही दर्शन करून लगेच निघणार आहे. कारण पुढे जायला खूप उशीर झालेला आहे. मग भोजवानी चवडा पल्ली खाणे का काय? खूप दिवसापासून माझं चाललं होतं ही असलीवाली मूर्ती घ्यायची, पण बघूया. खूप सुंदर दिसते, माझी खूप इच्छा आहे. पण बघू आपण, आवडली तर बजेटमध्ये एखादा चांगलं घेऊया. फायनली आम्ही एक महाराजांची सुंदर अशी मूर्ती घेतली. त्यामध्ये डेकोरेट झाड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर बघायचं असेल तर या पद्धतीमध्ये फक्त साईज आम्ही मोठी घेतलेली आहे कारण की आपल्या घरातील मंदिराचं जरा साईज मोठी असते. मी एकदा तसं घरी लावल्यावर तुम्हाला दाखवेनच. ते आता स्वामींचा आम्ही घरामध्ये स्थापना करणार आहे. तर आम्ही मूर्ती घेऊन आता निघालेलो आहे पुण्याच्या दिशेने, म्हणजे आमच्या घरी. खूप आम्ही आता दमलेलो आहे. तर पुढचा ब्लॉग आम्ही जास्त म्हणजे ट्रॅव्हलिंगचा घेतलेला नाही. तर आता पुढचा ब्लॉग म्हणजे पुढच्या सीनमध्ये तुम्हाला डायरेक्ट घरीच दिसणार. तर फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. घरी आल्याच्यानंतर आम्ही सर्व पहिलं आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. खूप दमलो होतो आम्ही. तर तुम्ही बघू शकता आम्ही स्वामींच्या मठांमधून आम्ही काय घेऊन आलो होतो. तर त्यांची स्थापना करत होतो. त्यातच खूप वेळ गेला. कमेंटमध्ये सांगा की स्वामींची मूर्ती कशी दिसते. खूप सुंदर अशा प्रकारे आम्ही त्यांची स्थापना केली आहे. या ठिकाणी साईबाबांचं आंघोळ वगैरे झाली आहे. खूप दमली होती ही सुद्धा. पूजा वगैरे झाली. त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचं आम्ही लावलं आता घरामध्ये. खूप सुंदर दिसते, बघू शकता तुम्ही. तर इथंच आमचा ब्लॉग संपतोय. नवीन येणाऱ्या ब्लॉगसाठी खाली कमेंटमध्ये सांगा की आम्ही येणारे ब्लॉग काढू की नाही काढू. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आमचे ब्लॉग आणि आमचे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला जर डेली बघायचे असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती टॅप करा. नमस्कार.